नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 26 मे 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी आहे. नक्षत्र भरणी आहे. योग शोभन आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो शकू आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो चतू आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:04 ते 3:45 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:46 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:22 ते 9:03 आणि यमगंड काळ सकाळी 10:43 ते 12:24 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करेल. दुपारी 1:46 हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या बुध आणि हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. मीन राशीत असणाऱ्या नेपच्यून आणि शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. त्याचप्रमाणे मीन राशीतील शनीशी वृषभ राशीतील जो बुध आहे हा सुद्धा लाभयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल तर संबंधित चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:46 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणारा बुध हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. त्याचप्रमाणे व्ययातला शनी आणि द्वितीयातला बुध हे परस्पर लाभयोग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा तुमच्यासाठी. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडकार आहे. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमच्याकडे येऊ शकतील. फायनान्स किंवा आर्थिक संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं किंवा तत्संबंधातले महत्त्वपूर्ण निर्णय दुपारनंतरच्या कालावधीत तुम्ही घेऊ शकता. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:38 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या बुध हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तुमच्याच राशीतला बुध आणि लाभातला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. कुठलीही महत्त्वपूर्ण कामं दिवसभराची दुपारनंतरच्या कालावधीमध्ये हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा यातला कॉन्फिडन्स एनर्जी जबरदस्त दिसून येईल. त्याचप्रमाणे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या संदर्भातल्या काही चांगल्या संधी तुमच्याकरता येऊ शकतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा आजचा दिवस चांगला राहील. काही चांगल्या नवीन आयडियाज वगैरे येऊ शकतील. काही महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला अनपेक्षितपणे मिळू शकतील. दिवस दुपारनंतरचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:46 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या बुध हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दशमातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे व्ययातला बुध आणि दशमातला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले छोटे मोठे लाभ तुम्हाला मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. भटकणं थोडंसं जास्त होईल. मात्र कामं तुमचे मार्गी लागू शकतील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवीन नवीन संकल्पना समोर येऊ शकतील. तत्संबंधी तुमची कामंसुद्धा पार पाडू शकाल. थोडंसं एक्झर्शन होईल. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे
ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:46 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या बुध हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे. त्याचप्रमाणे भाग्यातला शनी आणि लाभातला बुध हे परस्पर लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संबंधी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती पूर्णसुद्धा होताना दिसेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे इन्कमच्या संदर्भातले निरनिराळ्या संधी किंवा त्यासंबंधी काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी तुमच्या समोर येऊ शकतील, की ज्या भविष्यकालीन योजनांमध्ये तुमच्यासाठी चांगल्या ठरू शकतील, फायदेशीर ठरू शकतील. याचप्रमाणे जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तरीसुद्धा काही चांगल्या इंट्युशन्स तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:48 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या बुध हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातल्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अष्टमातला शनी आणि दशमातला बुध हे परस्पर लाभयोग करणार आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी जी तुमची रखडलेली कामं आहेत, जी कामं पूर्ण होत नाही, की ज्याला विलंब लागतो आहे, अशी कामं जरूर तुम्ही हाती घ्या. तुमच्यातला कॉन्फिडन्स एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण कराल. कामाचा ओरखसुद्धा दांडगा राहील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स एनर्जी जबरदस्त दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संकल्पना समोर येऊ शकतील, की ज्या भविष्यकालीन योजनांसाठी शुभफलदायी असतील. काही छोटे मोठे उत्तम लाभ मिळू शकतील. अनपेक्षित लाभ मिळण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:46 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या बुध हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे. भाग्यातला बुध आणि सप्तमातला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आज दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. थोडंसं आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही उत्कृष्ट कामं तुमच्याकडून होऊ शकतील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. काही अनपेक्षित संधीसुद्धा तुमच्यासमोर येऊ शकतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:46 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या बुध हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातल्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे. षष्ठातला शनी आणि अष्टमातला बुध हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. स्वतःच्या भावभावनांवरती सुद्धा नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही छोटे मोठे लाभ तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:46 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या बुध हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल. पंचमात असणाऱ्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करेल. सप्तमातला बुध आणि पंचमातला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहे. आजच्या दिवसातली कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं दुपारनंतरच्या कालावधीमध्ये हाती घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते. याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तरीसुद्धा दोघांमधील जी हार्मनी आहे ती खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. याचप्रमाणे जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा काही चांगले लाभ मिळताना दिसून येतील. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:46 हा चंद्र तुमच्या 6व्या सणात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या बुध हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करेल. याचप्रमाणे चतुर्थातील शनी आणि षष्ठातला बुध हे परस्पर लाभयोगसुद्धा करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसातली जी काही महत्त्वपूर्ण कामं आहेत ते दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. ते सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येईल. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापतीसारखे प्रसंग समोर येऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. मात्र घरातील ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध उत्तम दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:46 हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या बुध हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तृतीयातल्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणाऱ्या तृतीयातील शनी आणि पंचमातला बुध हे परस्पर लाभयोग करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. खास करून दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जर का तुम्हाला कुठल्या नवीन कामाची सुरुवात करायची असेल, जरूर करू शकता. काही चांगल्या उत्तम संधी तुम्हाला मिळू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधले नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. याचप्रमाणे जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल, तरीसुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला येऊ शकतील भविष्यकालीन योजनांकरता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:46 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या बुध हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातल्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करेल. द्वितीयातला शनी आणि चतुर्थातला बुध हे परस्पर लाभयोग करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कामाचा ओरखसुद्धा दांडगा राहील. कामं तुमची सहजपणे पूर्ण होतसुद्धा होताना दिसेल. तुमच्यात मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा. घरातल्या मंडळींची जी काय आशा अपेक्षा असतील त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:46 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या बुध हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्याच राशीतला शनी आणि तृतीयातला बुध हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला छोटे मोठे काही लाभ मिळू शकतील. दुपारनंतरचा कालावधी मात्र फार महत्त्वपूर्ण राहील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता दुपारनंतरचा कालावधी उत्तम राहील. तुमचे निर्णय अगदी अचूक ठरतील. काही चांगल्या संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवातसुद्धा तुम्ही करू शकता. काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे तुमची अडकलेली कामं किंवा प्रलंबित कामंसुद्धा दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 26 मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.